आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। टर्मिनलवर हल्ला सुरू असतानाच भारतीय जहाज सुखरूप बाहेर, युद्धजन्य परिस्थितीत भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, ऊर्जा सुरक्षेचा मार्ग सुकर, कच्च्या तेलाने भरलेले जगलाडके जहाज UAE मधून भारताकडे रवाना, 80,000 टन कच्चे तेलासह जहाजावरील कर्मचारी आणि खलाशी सुरक्षित। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता 15 एप्रिल पूर्वी एकत्र। राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा हप्ता आता एकत्र दिला जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यक्रम जाहीर। अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी पोटनिवडणूक जाहीर केली। अजित पवार यांच्या निधनाचे दुःख कायम असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे। ऑटोमॅटिक रेडिंगचा महावितरणचा दावा फोल, स्मार्ट मीटरचा स्मार्टनेस हरवलाय। 20,000हून अधिक मीटर आज देखील ऑफलाईन। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मीटर रीडिंग ऑटोमॅटिक होणार आणि ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार असा मोठा दावा महावितरणने केला होता। मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून बसवलेले हे स्मार्ट मीटर आजही महावितरणच्या मुख्य सिस्टीमशी कनेक्ट नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत आहे। अनेक भागांमध्ये आजही जुन्याच पारंपरिक पद्धतीने मीटर रीडिंग घेणे सुरू असून महावितरणाचा ऑटोमॅटिक रेडिंगचा दावा सबसेल फोल ठरलाय। अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या नामकरण अंमलबजावणीस लागले तब्बल 17 महिने। अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापूर या धरणास आद्य क्रांतीवीर राजे नौसाजी नाईक जलाशय असे नाव देण्याबाबत 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। राज्यसभेवर खासदार रामराव वडकुते यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पहिला हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आता कुठे शासनाला जाग आली। 12 मार्चला जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात अवकाळी पाऊस, पिकांचे अतोनात नुकसान। औराद, शहाजानी परिसरात वादळी वाऱ्यासह आगमन। 2 आठवड्यांपासून रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू। तोंडचा घास फिरवला जाण्याची शेतकऱ्यांमध्ये चिंता। औराद, शहाजानीसह परिसरात 1 आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। बऱ्याच वर्षांनंतर मार्च महिन्यात एप्रिल महिन्याचे तापमान जाणवत आहे। तापमानाचा पारा 37 ते 38 अंशांपर्यंत पोहोचल्याने वातावरणामध्ये तापमान वाढलेलं आहे। गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका। केंद्राची मदत मिळवण्यामध्ये अव्वल 10,788 कोटी रुपये इतकी मदत मिळाली। नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची उन्हाच्या आगीत होरपळ। सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश जास्त तापमान, पुन्हा अवकाळीचे संकट। मार्च महिन्यात सामान्यतः थंड रात्री आणि उबदार दिवस अनुभवणाऱ्या उत्तर महाराष्ट्राला यंदा असाधारण उष्णतेचा तडाखा बसला आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढले असून अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या जवळपास पोहोचला आहे। LPG तुटवड्यामुळे PM पोषण योजनेवर संकट। राज्यातील 55 लाख विद्यार्थ्यांच्या शालेय आहारावर परिणामाची भीती। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे 86,210 शाळांमधील जवळपास 95 लाख विद्यार्थी PM पोषण योजनेचे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांना दररोज शाळांमध्ये शिजवलेला पोषण आहार दिला जातो। तांदूळ उद्योगाला आखाती युद्धाचा तडाखा, उत्पादक संकटात, आयात ठप्प, कोट्यवधींचा तांदूळ अडकलाय, धान खरेदीची साखळी विस्कळीत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाच विदर्भात किती धरणे हे माहीत नाही। न्यायालय आणि सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या महाजनांनी राजीनामा द्यावा, प्रकाश पोहरे यांची मागणी। महाजन म्हणतात की 7,84,720 हेक्टर सिंचन अनुशेषापैकी जून 2025 अखेर 7,41,185 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली, म्हणजे सिंचनाचा अनुशेष केवळ 43,535 हेक्टर आहे। तर दुसरीकडे महाजन म्हणतात की 84 प्रकल्पांची सिंचन क्षमता 14,56,000 हेक्टर असून जून 2025 पर्यंत 7,36,000 हेक्टर क्षेत्रासाठी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे, म्हणजे सिंचनाचा अनुशेष 7,20,000 हेक्टर आहे। मग खरा अनुशेष कोणता, 43,000 की 7,36,000 हेक्टर?
आरोग्य मंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला. घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा, रुग्णांना मोठा भुर्दंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये लसींचा तुटवडा असल्यानं रुग्णांना बाहेरून लस खरेदी करून आणावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका बाजूला आरोग्य मंत्री लसीचा साठा पुरेसा असल्याचं सांगतायत, तर दुसऱ्या बाजूला त्याच लसी बाहेरून खरेदी करून सरकारी रुग्णालयात टोचून घ्यावा लागत असल्याचं दिसून येतंय. पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30% कपातीचा निर्णय, युद्धाचा फटका. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांवरही बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर सरकारी वाहनांच्या इंधन कोट्यांमध्ये 50% कपात केली जाणार. उजनी धरण पट्ट्यातील पळसदेव भागात विहिरी, बोरवेलची पाणी पातळी घटली. मार्च महिन्यातच सुरू झाले पाणी संकट. गावासह वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. उजनीच्या काठावर असून देखील पळसदेव भागात पाणीबाणी. उजनी धरणाच्या पट्ट्यातील प्रमुख गाव म्हणून पळसदेवला विशेष स्थान आहे. मात्र भरपूर पाणी असलेल्या या गावातील अनेक विहिरी आणि बोरवेलची पाण्याची पातळी सध्या कमी झाल्याचं दिसून येतंय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे 1200ची शेगडी 2200 रुपयांना चूल पुन्हा पेटली. शेगडीच्या मागणीत वाढ, चढ्या दराने होते विक्री. काही महिन्यांपूर्वी साध्या लोखंडी शेगड्या 800 ते 1200 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होत्या. मात्र आता मागणी वाढल्यामुळे भाव वधारले. सध्या या शेगड्यांची प्रत आणि आकारमानानुसार 1800 ते 2200 रुपयांपर्यंत विक्री होताना दिसून येते. शेतातील पालापाचोळा आणि लाकडाचा वापर करता येतो. लोखंडी शेगडी दीर्घकाळ टिकते आणि वापरण्यास सोपी असते. द्राक्ष पॅकिंग मटेरियल दरात 15% वाढ, निर्यातदार शेतकरी अडचणीत. युद्ध अधिभार नंतर नवन संकट. यवतमाळ जिल्ह्यात रोयोने दिली 3.5 लाख मजुरांना रोजीरोटी, वर्षभर कामे. आता युक्तधारा प्रणालीत होणार कामांचे नियोजन. नाशिक जिल्ह्यात गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये उरला केवळ 50% जलसाठा. पुढील 2 दिवस महत्त्वाचे, पाणी नियोजन करण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा. येवला तालुक्यात 12 गावांना बसतायत पाणी टंचाईच्या झळा. 38 गाव, पाणी पुरवठा योजनेचा 54 गावे आणि 13 संस्थांना 5 दिवसाआड पाणी पुरवठा. गर्भपाताचा पोर्टेबल उद्योग, सर्रास अवैध गर्भलिंग निदान. राज्यभर सोनोग्राफी मशीनची ऑनलाईन खरेदी यंत्रणा करतय काय? सोनोग्राफी मशीनचा स्थिर वापर करण्यास परवानगी आहे. मात्र राज्यात सर्रास पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा उद्योग सुरू आहे. नमो महासन्मानचा लाभ, सामाजिक न्याय आणि आदिवासीतून. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा खर्च अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उपाययोजनांमधून या विभागातून उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडले आहे. नागपूर जिल्ह्यातील पारा 40कडे जाणार, उष्माघाताचा धोका वाढणार. नागरिकांनी आतापासूनच अलर्ट मोडवर राहावे, उन्हाचा थेट सामना टाळावा. मार्च महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्याचा पारा 39°C पार गेला आहे. आगामी काळात तापमान 42°च्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील संभाव्य उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहता आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज राहणे अत्यंत गरजेचे आहे. आखाती युद्धाची झळ, आता स्वयंपाकघरात खाद्यतेल तब्बल 10 ते 12% महागले. अनावश्यक साठा टाळण्याचं व्यापाऱ्यांकडून आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या बांधकाम जागेची आजपासून स्थळ पाहणी. रमाई घरकुल योजना 3 दिवसात तपासणी होणार. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली. पुणे जिल्ह्यात सिलेंडरसाठी रांगाच रांगा, काळा बाजार सुरू असल्याच्या तक्रारी, प्रशासनाकडून कारवाई नाही. टंचाईची परिस्थिती, नागरिकांमध्ये संताप. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज. कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची घट. विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.